4 दिवसांच्या कार प्रवासाने आम्ही शिखरजीला पोहोचलो. आमच्या या प्रवासातील हेच एक ठरलेले ठिकाण. शिखरजीला येणे, वंदना करणे हा जैन धर्मियांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. काशी, मक्का, मदिना, त्याचप्रमाणे शिखरजी. पूर्वीचे बिहार आणि आताच्या झारखंडमधील सगळ्यात उंच पर्वत असलेल्या पारसनाथ पर्वताची पायी परिक्रमा करणे आणि डोंगरावर असलेल्या मंदिरांचे दर्शन घेणे हा उद्देश. चला तर मग आमच्यासोबत शिखरजीची वंदना करायला. गुड मॉर्निंग. आजचा आमच्या प्रवासाचा हा 5वा दिवस आणि सगळ्यात महत्त्वाचा, ज्यासाठी आम्ही पुण्यावरनं निघालो होतो त्या डेस्टिनेशनला पोहोचलो, म्हणजे शिखरजी, सम्मेद शिखरजी. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील मधुबन हे इथलं बेस विलेज आहे आणि इथून ही पैदल यात्रा सुरू होते. रुचिरा इकडे बघा, पैदल यात्रा सुरू होते. पहाटेचे आता 3:45 झालं. आम्ही या पैदल यात्रेला सुरुवात केली आहे. इथे मागे भरपूर धर्मशाळा आहेत राहण्यासाठी आणि समोर पहाड आहे. आता अंधार असल्यामुळे आपल्याला काही दिसणार नाही. तरी तुम्ही बघू शकता सकाळी 3:30 पावणे 4 वाजता केवढी गर्दी आहे. आणि हे जी सगळी मंडळी दिसते ही 20पंथी कोठी बरं का. इथली एक जुनी कोठी आहे, 20पंथी कोठी आणि 13पंथी कोठी, अशा 2 जुन्या धर्मशाळा होत्या आणि अजूनही आहेत त्या. पण आता त्या सोबतीला बाकी पण बऱ्याच धर्मशाळा सुरू झाल्या. आणि जे बघताय तुम्ही हे सगळे पोर्टर किंवा डोली दिसेल आपल्याला. जेव्हा सकाळ होईल तर डोलीवरनं जातानाही लोक आपल्याला दिसतील. आणि ही सगळी आदिवासी मंदिरे आहे बरं का. काटक, राखत, कणखर, वजन उचलणारी. पूर्वी पार हे लोक ही काम करत आली आहे त्यांच्या पिढ्याने पिढ्या. शिक्षण ज्यांनी घेतलं ते पुढे गेलेत. काही लोक शिक्षण घेतात तरी इथे येतात, काही लोक शिक्षण घेत नाही तरी इथे येतात. पोर्टर म्हणून हे लोक खूपच चांगलं काम करतात. आणि आता हे नवीन आलं आहे बाईक टॅक्सीचे हे ग्रामीण रूप. बाईकवर तुम्हाला बसवतात आणि पूर्ण वंदना ही तुमची करवतात किंवा मग पार्श्वनाथ टोकीवर नेतात, खाली आणतात. हां, आता पार्श्वनाथ टोकी म्हणजे इथे नाही भैया, डोली नाही नाही ठीक आहे. तर वरती हा सम्मेद शिखर पहाड, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो अगदी जुजबी. जैन धर्मियांचे 24 तीर्थंकर आहेत. त्यापैकी 20 तीर्थंकर हे इथून मोक्षाला गेलेत. त्यांचं इथून निर्वाण झालं आहे. आणि जिथे भगवंतांचे असे पंचकल्याणकपैकी एक गर्भ, जन्म, त्याग, तप आणि मोक्ष हे 5 कल्याणक असतात. त्यापैकी कल्याणक जिथे होतात त्या सिद्ध जागा असतात आणि जिथे काही विशेष गोष्ट घडते ते अतिशय क्षेत्र असतं. 1 मिनटं थांबूयात, डोक्याला आपण टॉर्च लावूयात. बरं, व्हिडिओ थांबवला होता कारण आता अंधार सुरू झाला आहे. तर मी सांगत होतो पंचकल्याणकबद्दल आणि सम्मेद शिखरजीबद्दल थोडी माहिती. तर ह्या 5 कल्याणकपैकीचे कल्याणक जिथे होतात ते सिद्धक्षेत्र आणि जिथे काही विशेष घटना घडतात ते अतिशय क्षेत्र. तर सिद्धक्षेत्राने नेहमी कुठल्याही काळात तेच क्षेत्रावर तिथे ती सिद्धता होत राहणार. चतुर्थ काल, पंचम काल वगैरे वगैरे. जे जैन धर्मीय माझ्यापेक्षा अजून जास्त नॉलेजेबल असतील, माझं काही चुकत असेल, त्यांनी ह्यात भर घालावी, कमेंटमध्ये सांगावं की काय चुकलं आहे, काय बरोबर आहे. तर आपण मधुबनवरनं आता ह्या परिक्रमेत पहाडाच्या वंदनेला आपण लागलो आहे. हां, याला वंदना असंही नाव आहे. तर ह्या पहाडावर सम्मेद शिखरजी, ह्या पहाडावर ह्याला लोकल भाषेत पारसनाथ हिल असं सरकारी भाषेत नाव आहे. तर ह्या पारसनाथ हिलवर म्हणजेच सम्मेद शिखरजीवर जैनियांच्या 24 तीर्थंकरांपैकी
20 तीर्थंकरांचे मोक्ष निर्वाण झाले आहे. महावीर भगवंत पावापुरी आणि नेमिनाथ भगवान गिरनार, आदिनाथ भगवान म्हणजे ऋषभदेव कैलासगिरी आणि चंपापुरी इथनं वासुपूज्य भगवान. 4 तीर्थंकर सोडले तर उरलेले 20 तीर्थंकर इथनं मोक्षाला गेलेत. तर ह्या डोंगरावर ह्यांचे मंदिरं, त्याला टोकी म्हणतात. प्रत्येक टोकीला एक नाव आहे. कोणतेही बघू, प्रत्येक टोकीला आपण जाणार आहे. तर पार्श्वनाथ भगवंतांची टोकी ही एका बाजूला आणि चंद्रप्रभू भगवंतांची टोकी दुसऱ्या बाजूला, अशा ह्या सगळ्या 20 टोकींवरनं, म्हणजे जिथे 20 निर्वाणस्थली आहेत. नाही भैया, जिथे 20 निर्वाण, नाही भैया थँक्यू. हे सारखे मध्ये विचारत असतात आपल्याला बाईकने जायचं आहे का. आम्ही नाही म्हणतो, आम्हाला ही पूर्ण पैदल परिक्रमा करायची. आणि दुसरं म्हणजे इथे मध्यंतरी बाईकवर अपघातही खूप वाढले होते. आता तुम्ही बघालच पायऱ्या आहेत इथे समोर, येतील थोडं क्लिअर होईल लाईट जेव्हा. 1 मिनिट आपण थांबूयात पुन्हा एकदा आणि इथे एक फोटो घेऊयात. श्री सम्मेद शिखरजीची यात्रा वंदना इथून सुरू होते. रुचिराव बी आहे ही सगळ्यात पहिली या रस्त्यावरची शेड. तुम्ही बघाल इथे पायऱ्याही आहेत आणि पायऱ्यांना मध्ये हे असे रॅम्पही केलं, त्यामुळे हे बाईकवाले या रॅम्पवरनं सुद्धा जातात. अंधार आहे बऱ्यापैकी वाटेवर. हेड टॉर्च आहे रुचिराकडे, हातात टॉर्च आहे. तर आपण जरा शूट सकाळी कंटिन्यू करू, कारण तुम्हाला काही दिसणारच नाही. जेव्हा उजाडेल व्यवस्थित तेव्हा पुढचा शूट सुरू करू. वंदना मार्गावर अंधार असल्याने गोप्रो बंद केला, चाल सुरू ठेवली आणि वाटेवर असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण बोर्डाचे फोटो काढले. वाटेवर अजूनही अंधार होता आणि वाटेवर लागणाऱ्या दुकानांवर शुकशुकाट. मग थोड्या वेळाने उजाडले आणि गोप्रो पुन्हा सुरू केला. गुड मॉर्निंग. सध्या 5:30 वाजलेत आणि जुंदूमुंदू झाले, उजाडलं आहे. एक 4-5 मिनटं झाले असेल. आणि हे पहिलं दर्शन आहे टोकींचं. इथे दिसते ती चंद्रप्रभू टोकी आणि इथे दिसते ती पार्श्वनाथ भगवंत टोकी. आपण आता ह्या मार्गाने चंद्रप्रभू टोकीला जाणार आणि शेवट पार्श्वनाथ टोकीला होतो आणि खाली उतरायचं. साधारणतः ह्या गेल्या आम्ही किती, 1 मिनटं चेक करूयात, 1.5-2 तासात 6 किलोमीटरची आम्ही चढाई केली आहे. त्यामुळे स्पीड चांगला आहे आणि व्यवस्थित चाललं आहे सगळं. आता थोडी वंदना करूयात आणि मगाशीचे जे विषय होते पंचकल्याणिक आणि जे काही इथे शिखरजीचं महत्त्व ते हळूहळू सांगू. आता उजाडलं आहे त्यामुळे व्हिडिओ पण आता करता येतील. मगाशी फारच अंधार होता 4ला जेव्हा सुरुवात केली. 4 आता साधारणतः त्यानंतर जेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं तेव्हा ते आता उजाडलं, त्यामुळे आता चाललं आहे. रुचिरा एकदम मस्त चालली आहे तिची वंदना आणि खूप बदललं आहे खूप. आता हा असा कॉन्क्रीटची पायवाट आहे, ट्रेल म्हणता येईल, पायवाट म्हणता येईल. अगदी व्यवस्थित आहे. लोक 2 व्हीलर आणतात इथे वरती आहे ना. बाईक टॅक्सी जे आहे प्रकार तो इथे भरपूर आहे. डोली होता पूर्वी, आता हा बाईक टॅक्सी पण झाला आहे. चला हळूहळू वंदना करूया. हा 3 मैल म्हणजे 3 मैलचा लँडमार्क. 3 मैल साधारणतः 16 1 जा 16 16 2 जा 32 16 3 जा 48 म्हणजे 4.8 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली वॉक हा झाला आहे. वॉक, हाईक, ट्रेक, रन काय म्हणाल ते झालं आहे. आता इथून पुढे 0.4 किलोमीटरवर शीतल नाला आणि नंतर हा असा काय खोडलं त्यांनी मे बी 1.8 वर वॉटेवर तेवढ्या किलोमीटरवर पार्श्वनाथ मंदिर. ते या बाजूला या टोकीच्या मागे पार्श्वनाथ मंदिर आणि ही चंद्रप्रभू टोकी. पैसे नाही सोबत ते आता हे असे मागायला येतात दिवसभर. आपण आता ही चढाई इथपर्यंत आलो आहे. नाही आहे कुछ नाही, पैसे नाही लाए ऊपर. हे असे मागायला येतात. त्यांना दान द्यावं पण इथे
पद्धत अशी आहे की जर त्यांना दान दिलं तर ते नेहमीच कार्य करतील. आणि खाली जी मंदिर समिती कमिटी आहेत, काल आम्ही ज्यांच्या घरी थांबलो होतो, कन्हैयालालजी सेठीजी, जे इथले अध्यक्ष आहेत, काय पार्श्वनाथ टोकी ना, हां पार्श्वनाथ टोकी 4.9 किलोमीटर आहे. अच्छा चला हे बघूया मॅडम काय म्हणतात आहे. हां 4.95 किलोमीटर पार्श्वनाथ टोकी. लोक इकडनं हा जो कॉन्क्रीटचा रस्ता, इथे पायऱ्या आहेत पण त्या दुसऱ्या बाजूला पायऱ्या नाही आहेत, त्यामुळे बाईक किंवा सायकलने इथे येणं खूप मस्त होईल. त्या बाजूने आपण आलो, जी पार्श्वनाथ टोकीला थेट वरती जाते आणि इथनं डाऊनहिल बाईकिंग करता येईल, माउंटेन बाईकिंग करता येईल डाऊनहिल, किंवा हे लोक जी बाईक टॅक्सी आहे हे डाऊनहिल या बाजूने येतात. तर हां काल आम्ही जिथे औरंगाबादला थांबलो होतो, काल म्हणजे आता ॲक्च्युली परवाची रात्र, कारण काल रात्री तर आम्ही शिखरजीमध्येच थांबलो होतो. परवाच्या रात्री जिथे आम्ही थांबलो होतो औरंगाबादला, तिथले जे कन्हैयालाल सेठीजी आहेत, ते इथल्या गुन्ह्यातन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तिथलं सगळ्यात मोठं ते ट्रस्ट आहे बऱ्यापैकी, 20 कोटी 13 कोटी अशा सगळ्या आहेत. तर अपनो चीज रहता कहिल तू बंद त्यांनी सांगितलं आहे की त्या लोकांना दान द्या, नक्कीच द्या, पण त्यांना योग्य पद्धतीने योग्य मार्गाने द्या. त्यांना काय दान द्यायचं असेल ते खाली सेवायतन नावाचं एक संस्था आहे, त्या मार्फत त्यांची इथे सगळी सेवा पुरवली जाते, जेवण पुरवलं जातं, त्यांना काम दिलं जातं. तर त्या मार्गाने शिक्षणाची सोय आहे इथे, शाळा, त्या मार्गाने त्यांचं उत्थान करा, त्यांची प्रगती करा. इथे त्यांना थेट दान देऊ नका असं आहे. आणि मला तो मार्ग पटतो, त्यामुळे. आणि आम्ही वरती पैसेही सोबत आणलेले नाही, काही गरज नाही पैशांची वरती पैसे घेऊन यायची. हां काय काय आणलं आहे सोबत, तर हां हे बघा बाईक टॅक्सी वाले कसे येतात खाली, हे पायऱ्या आहेत. जाताना हा मार्ग शक्य नाही आहे, पण येताना हे बाईक टॅक्सी अशी खाली येते. चला पहाट झाली आहे आणि ह्या रस्त्यावर अशा शेड्स बनवल्यात आणि आपण आता 2 मिनटं शांततेत ऐकूयात जो पाण्याचा आणि प्राण्यांचा आवाज येतो होतो, पाऱ्याचा पण आवाज येतो आहे बघा. ऐकला आवाज, चला पुढे जाऊया. छान गुलाबी थंडी आहे, हे बघा रुचिराच्या आणि माझ्या तोंडातून अशी वाफ येते बाहेर. आहे बघा बाईक टॅक्सीवाला मुलगा. तर मग अशी आपण सांगत होतो वरती येताना काय काय आणावे, तर आपण रुचिराकडे बघूया आपण. तर काय आणलं आहे रुचिराने, एक पायात सॉक्स आहेत, चलत राहा. एक हातात काडी आहे, पायात सॉक्स आहेत आणि चलत राहा. द्रव्य आहे वेगवेगळ्या प्रकारची, जी काही तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे द्रव्य, आपलं अष्टद्रव्य जे असतं नेहमीप्रमाणे, तांदूळ, चरू, लवंग, बदाम, खारीक, मनुका, म्हणजे बेदाणे, अक्रोड, जे काय असेल ते द्रव्य, नारळाचा डौल किंवा वॉटेवर जे तुमची आपली असते. आणि हे सगळं करायला 100% एक साईड पर्स आणावी. ही पर्स किंवा हातात काही घेऊ नये, कारण पुढे माकडे आहेत आणि ही घेताना नेहमी अशी क्रॉसमध्ये घ्यावी. रुचिराने अगदी योग्य पद्धतीत घेतलेत. आपल्या आजूबाजूलाही काही महिला आहेत त्या पण तसंच करतात आहे. आणि आम्ही पहाटे म्हणजे अंधारात निघालो आहे, त्यामुळे एक टॉर्च प्रत्येकी असावी हातात, धुक्यामुळे पाणी पडतं बघा. एक टॉर्च असावी प्रत्येकी हातात. माझ्याकडे हेड टॉर्च आहे, रुचिराकडे हँड टॉर्च आहे. तिचा हेड टॉर्च तिला थोडा कंटाळा येतो कधी कधी हेड टॉर्च वापरण्याचा. आणि कॅप्स आणाव्या नक्की, कारण दुपारी ऊन होतं, त्यामुळे उन्हात फार थकायला होऊ शकतं, सनस्ट्रोक होऊ शकतो, तर कॅप महत्त्वाची आहे.
आणि आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे लोक वंदना किंवा ही यात्रा करतात. कोणी काही खाऊन यात्रा करतं. त्यामुळे हे अशी दुकानं आपल्याला ठिकठिकाणी या मार्गावर दिसतात. अच्छा, हा मार्ग कसा आहे तर 9 किलोमीटरची चढाई आहे, सरळ चढाई आहे 9 किलोमीटरची. तेव्हा पहिले टोक लागतं जे पार्श्वनाथ भगवान की जय. आणि 9 किलोमीटरची वंदना आहे, म्हणजे वरती ज्या टोकी आहेत पहिली टोकी ते पार्श्वनाथ टोकी, असं 9 किलोमीटरचं अंतर आपण कवर करतो. आणि 9 किलोमीटर पार्श्वनाथ टोकीपासून खाली उतरायचं आहे. असं एकूण एक 27 किलोमीटरचा हा प्रदक्षिणा मार्ग आहे. दर्शन करत छान निवांत रमतगमत केला तरी 12 तास साधारणतः लागतात. तर ठीक आहे, चला आपण परत आपल्या मुद्द्यावर येऊ. काय आणावं सोबत तर हां, ही आता प्याऊ आली आहे, म्हणजे पाणी शीतल नाही चाहिए. शीतल नाला आला आहे. धडधडत जातात. ही सायकलसाठी खूपच मजा येणार आहे. जर का कोणी डाऊनहिल बाईकिंग करणार असेल, आपले सायकलिस्ट मित्र जे असतात त्यांना डाऊनहिल सायकलिंग करायला इथे खूप मजा येईल. पार्श्वनाथ चौकीवरनं सुरुवात करायची आणि हे बघा हा रस्ता आहे, या रस्त्यावरनं ते येतात. हां, तू सरळ चल. हे बघा शीतल नाला हा पुढे येतो, मग 5 मैल आणि पार्श्वनाथ मंदिर या बाजूने आहे. माराड बुरू जुग जाहीर असा तो रस्ता आहे. ठीक आहे, चला तर आपण होतो काय काय वस्तू आणायच्या या विषयावर. हो रुचिला थोडे डॉग झालेत. हा, हे बघा, ही डॉग झाल्यामुळे थोडी ती घाबरली आहे. तिला थोडा सायनोफोबिया आहे. आणि त्यामुळे ते डॉग्स दिसले तरी ती दुरून जरी डॉग दिसला तरी ती घाबरते. चल पुढे चल, मी आहे त्याच्यासाठी शेजारी थांबलो. शीतल नाला परिसरात आलं. पाणी त्याचा प्रवाह हा इथनं वाहतोय. जरा पुढे खाली नदी त्याची होते. तुझ्या पाय ओले करू नको फक्त. हां, चल, व्हेरी गुड. चला, शीतल नाला, हे बघा पाणी. तर आपला मगाशीचा राहिलेला विषय, सोबत काय आणावं तर अरे समोर तर अजून जास्त छान आहे. चला 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 आपण आता शीतल नाला बघूयात. पहिले शीतल नाला एन्जॉय करूयात. हा विषय कंटिन्यू करू 2 मिनिटांनी. सहा वाजून 27 मिनटं झाले. चंद्रप्रभू टोकी आणि पहिल्यांदा आहे सूर्याचं थेट दर्शन झालं आहे. आम्ही साधारणतः आपण 6.25 किलोमीटर आलो आहे वरती. अजून एक 2 किलोमीटर आहे यात्रा. मग तिथनं पहिली टोकी येईल. त्याआधी आता चोपडाकुंड येईल आणि चोपडाकुंड हे जंक्शन पॉईंट आहे. मग तिथनं टोक्या सुरू होतात आणि वरती 9 किलोमीटरची प्रदक्षिणा मार्ग आहे. मग अशी जसं सांगितलं तसा जो काय काय आणायचं आहे वस्तू यात्रेला वंदनेला वरती येताना, ते आपण थोड्या वेळाने कंटिन्यू करू. सूर्योदय झाला आणि स्वर्णकूट सोनेरी किरणाने उजळून निघाले. आम्ही आजूबाजूचा परिसर निहाळला, सेल्फी काढली आणि पुढे निघालो. आपण मगापासून बोलतो काय काय आणावं. तर जसं मगाशी आपण रुचिराला बघितलं, तिने तिच्याकडे सॉक्स आहेत पायात. एक स्टिक खूप महत्त्वाची आहे, चढायला खूप हेल्पफुल होते. स्टिक असावी. द्रव्य, साईड पर्स जी मगाशी रुचिराकडे होती, बऱ्याच यात्रींकडे म्हणून आपल्याला ती दिसते साईड पर्स. तिला झिप असली पाहिजे, लॉक असलं पाहिजे कंपल्सरी, कारण ते भरपूर माकडं आहेत. ती माकडं ते नेण्याचा पूर्ण प्रयत्न करतात आणि त्यात मोबाईल वगैरे असेल तर ते आपलं गेलंच असं म्हणून समजा. शक्यतो पाठीवरची एक बॅग असेल तर फारच छान. आणि जशी ज्याची इच्छा आहे, जशी ज्याची शक्ती आहे, तो तशी तशी वंदना करतो. कोणी खाऊन पिऊन करतो, काही खातात, कोणी फलाहार करतं, कोणी चहापान करतं, कोणी उकाळी घेतं, कोणी पाणी पितं. जर तुम्ही पाणी प्याल, नाही जरी प्याल तर एक वॉटर बॉटल तुमची खालनंच आणलेली योग्य आहे. पाण्याची बॉटल आपण आणली सोबत तर ते आपल्याला
गरज असली तर आपण ते पाणी पण पिऊ शकता. सकाळी लवकर निघतो त्यामुळे हेड टॉर्च असली तर किंवा हातात एक टॉर्च असली पाहिजे. पैशांची गरज बिलकुल नाही आहे. हां, तुम्हाला मंदिरात काही गुल्लकमध्ये टाकायचे असतील तर ते तुम्ही आणू शकता. खाण्यापिण्याचे दुकानं रस्त्याने भरपूर आहेत, पण जसं मगाशी सांगितलं तर ते तिथनं विकत न घेतलेलंच जास्त चांगलं आहे. आणि नॅपकिन एक असावं, रुमाल किंवा नॅपकिन. मी हा असं एक हँडबँड आणला आहे जो रनिंगचा असतो, माझा रेग्युलर डेलीचा रनिंगचा बँड आहे तोच घाम पुसायला जेव्हा केव्हा घाम येतो तो मला त्याची फार सवय असल्यामुळे आणलं आहे. रुचिराकडे तिचा रुमाल, एक हँकरचीफ किंवा एक छोटा टॉवेल असं आहे. हे सगळं पाठीत टाकावं आणि उत्तम अशी वंदना होते. त्यामुळे अजून काही असेल बॅगेत जे आठवलं तर ते सांगतो. चला. चोपड़ा कुंड मंदिर जाने का मार्ग, दिगंबर जैन संवेदाचल विकास कमिटी शिखरजी. चोपड़ा कुंड या बाजूला 6.6 किलोमीटर झालं आहे वंदना स्टार्ट करून. आणि थोडंसं पुढे आलो की चोपड़ा कुंड आहे. वंदना मार्ग परत मागे जायला लागेल, पण चोपड़ा कुंडला दर्शन आहे. आपण आता हे दर्शन करायला जाऊ. रुचिरा बराच वेळापासून विचारते चोपड़ा कुंड कधी येणार, चोपड़ा कुंड कधी येणार. 2 मिनिट तिला बसायला मिळेल. नॉनस्टॉप दिलं नाहीये. नॉनस्टॉप आलो आहे आम्ही. हे 6.5 किलोमीटर 6.6 किलोमीटरचं अंतर. आम्हाला वेळ लागला आहे 3 तास नॉनस्टॉप रमत गमत भक्तीचे भजनं म्हणत गप्पा करत फोटो काढत व्हिडिओ करत आलो. छानपैकी आता हे इथे पोचलो आहे चोपड़ा कुंडला. आता हे दर्शन करूयात. इथलं पहिलं मंदिर आहे, इथलं दर्शन घेतलं की वंदना सुरू होते. 9 किलोमीटरचा तसा पहिली टोकी 9 किलोमीटर आहे खालच्या शिड्यांपासनं, पहिल्या पायरीपासनं. आपण 6.67 आलो आहे साधारणतः. या रेंजवर चोपड़ा कुंड येतं. मग आता त्यानंतर पहिली टेकडी पहिलं टोकी येईल. 6:52 झालेत आणि आपण पहिलं दर्शन शिखरजी पाडावरचं म्हणजे चोपड़ा कुंड येथील हे मंदिर, पार्श्वनाथ भगवंतांची मूर्ती आणि सगळे भक्त इथे सगळ्यात पहिले येतात, इथलं दर्शन घेतात आणि इथनंच पुढची वंदना सुरू होते. आणि हा चोपड़ा कुंड आहे, खाली कुंड आहे, तेही बघू आपण. आणि रुचिरा जाप करते. भगवंतांचा अभिषेक झाला आहे आणि आज निर्वाण आहे, महावीर निर्वाण. हा फार बदललं आहे. पूर्वी फारच छोटंसं मंदिर होतं, आता याचं पूर्ण वेदी प्रतिष्ठा झाली आहे, पूर्ण नवीन बांधकाम झालं आहे. चला एक आता इथनं दर्शन सुरू होते. हे जे जंक्शन आहे जिथनं पहिलं आता आपण चोपड़ा कुंडचं हे कुंड आणि इथे असलेलं हे झऱ्याचं पाणी, निर्मळ पाणी. इथे हा कुंड हाही रिनोव्हेट केला आहे. मला ज्या माझ्या जुन्या मेमरी आहेत 2000 म्हणजे मी लहान असताना आलेलो, नंतर फर्स्ट म्हणजे जॉब लागल्यानंतर आलो, त्या मेमरी तितक्या स्ट्रायकिंगली फ्लॅश होतात आहे ना की अरे हे तेव्हा असं होतं, हे आता असं होतं. त्यामुळे ते कंपॅरिझन होते. पण ठीक आहे, तुम्हाला ती कमेंट्री कशी वाटते सांगा. ठीक आहे, पण आलात चोपड़ा कुंडला तर हे कुंडही नक्की बघा. दिसतंच ते रस्त्यावरच आहे इथे ते चोपड़ा कुंड. आणि आता आपण पहिल्या टोकीच्या वंदनेला निघालो आहे. पहिली टोकी आता जवळच आली आहे. पार्श्वनाथ टोकी इकडे वरती पहिली टोकी आहे. सूर्य बऱ्यापैकी वर आला आहे आणि पहिली टोकी पण आली आहे. आता इथनं थोडं थोडं उकडायला सुरू होईल, पण कोवळं ऊन आहे, खूप मस्त वाटतंय. मागे ही पार्श्वनाथ टोकी आणि त्याच्या त्या पायऱ्या, फेमस पायऱ्या. खाली आहे तो डाक बंगला, तिथे CRPFचा कॅम्प आहे. CRPF का इथे असावं तर इथे जंगल आहे आणि जंगलात काय असतं हे व्हिडिओत सांगण्याऐवजी ते तुम्हाला माहितीच आहे. लेखात तुम्ही कदाचित ते आत्तापर्यंत वाचलं असेल. चला पहिल्या टोकीचं दर्शन घेऊया. हे पहिलं टोक म्हणजे ॲक्च्युली हे गंधर स्वामींचं आहे, जे गौतम गंधर जेव्हा तीर्थंकरांचं समोशरण लागतं तेव्हा हे त्यांचे गंधर असतं आणि त्यांचं हे टोक आहे. त्याला नाव दिलं आहे गौतम स्वामी टोक.
गौतम स्वामी टोक. चिल्लो 1 किलोमीटर. हे पहिलं गौतम स्वामी टोक मंदिराजवळ इथे आहेत. ह्या प्रत्येक गणधरांच्या 24 तीर्थंकराच्या एक गणधर अशा 24 तीर्थंकरांच्या चरण पद्मा. सतरावे तीर्थंकर कुंथनाथ जी यांचं चिन्ह बकरा आणि ज्ञानदर कूट यांचं चेवणस्थळ हस्तिनापूर, जन्मस्थळ हस्तिनापूर, हे सगळे ते कुठे कुठे काय काय त्यांचे ज्या 5 पंचकल्याणक मगाशी सांगितले ते इथे लिहिलेले आहेत आणि त्यांची पूर्ण माहिती या बोर्डवर आहे. आणि मोक्षाला कुठनं गेले तर शिखरजी हे मागे आहे ते कूट, ज्ञानधर कूट. तसं हे पहिली टोकी आहे कारण की गणधर स्वामींची टोकी त्यांनी पहिली घातली आहे, पण तीर्थंकरांची पहिली टोकी, त्यामुळे जो 2 नंबर दिसतो तो एक आपण कन्सिडर करायचा आहे. असे हे आणि बाकी जे तीर्थंकर आहेत त्यांचे इथे आहेत टोकी, पण 20च तीर्थंकर इथनं मोक्षाला गेलेत आणि बाकी टोकी पण आपल्याला दिसतील, त्यामुळे हे नंबर एक्झॅक्टली मॅच होणार नाहीत प्रत्येकच वेळेस. आणि समोर आता या दिशेला जी सगळ्यात शेवटी दिसते ती चंद्रप्रभू टोकी आहे आणि वाटेत हे सगळे एक 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 टोक आपल्याला दिसत जातात. ह्या दिशेला गेलो तर आपण ह्या टोकी करू आणि नंतर परत इथेच यायचं आहे गंधर टोकीच्या इथे आणि इथनं उजव्या बाजूला जाऊन पार्श्वनाथ टोकीकडे जायचं आहे. आणि इथे थांबायला पण एक इथे ही व्यवस्था आहे. इथे दिलं आहे चंद्रप्रभू टोक जाणे का रस्ता 3 किलोमीटर. आता इथनं 3 किलोमीटरचा प्रवास आपला तो यात्रा करायची आहे. आम्हाला एकूण हे आत्तापर्यंत आमच्या जिथनं धर्मशाळा ते धर्मशाळा असं तर पकडलं तर 3 तास 52 मिनटं झालेत आणि अंतर 8:45 8 किलोमीटर 450 मीटर झालं आहे. आता हे 3 किलोमीटर जाणे, 3 येणे आणि पार्श्वनाथ टोकी परत 3 आणि खाली उतरायचे 9, असे साधारणतः 9 वरती चढणे, 9चा पूर्ण वरची वंदना आणि 9 खाली उतरणे, अशी 27 किलोमीटरची ही पूर्ण शिखरजी वंदना शिखरजी यात्रा आहे. अगदी भक्तिमय भक्तिपूर्वक लोक इथे येतात. जैन धर्मातले दोन्ही पंथ, दिगंबर श्वेतांबर पंथ इथे येतात आणि फार महत्त्व आहे. अनन्य काशी आहे ही जैनांची, फार अनन्यसाधारण महत्त्व ह्या क्षेत्राला आहे आणि आयुष्यात जैन धर्मीय बांधव एकदा तरी इथे येतो म्हणजे येतोच. चला आपण आता एक एक टोकी करूयात, पुढे जाऊ. हे नमीनाथ भगवंतांचं मित्रधर कूट. चला तर पुढे जाऊया. 18वे तीर्थंकर अरनाथ भगवंतांचं मासोळी चिन्ह आहे नाटक कूट. आता इथे अशी गर्दी होणार आहे, तरी दिवाळी आहे त्यामुळे ही गर्दी कमी आहे आणि सकाळची वेळ. अरनाथ भगवंतांचं नाटक. अरनाथ जिनेंद्र फागण चैत्र और पूनम को वो उनके शासन में काल में 99 करोड़ मल्लीनाथ भगवंतांचं कलश चिन्ह सवलकूट. आतमध्ये चरण पादुका. चला आता अर्घ्य चढूया आणि दर्शन घेऊया. बदाम तो पहला उठावायचे. भगवान की टोक शिवासनाथ भगवंतांचं हे टोक आहे. सवलकूट गेंडा चिन्ह आहे आणि ही टोक भरपूर इथे माकडं आहेत त्यामुळे आपण पुढे जातो. पुष्पदंत भगवंतांचं सुप्रभ कूट चिन्ह मगर आणि हे कूट नाही जाणे दुयो वाटतो इथे आहेत चरण पादुका.
उदक चंदन तांदूल पुष्पके चरुसदीप सधूप फलार्घके धवल मंगल गानर वाकुले जिनगृहे जिननाथ महमृजे ओम ह्रीं श्री पद्मप्रभु जिनेन्द्राय अर्घ्यं निर्वहामिति स्वाहा. मुनीसुरतनाथ भगवंतांचं निर्जरकूट चिन्ह कासव, हे निर्जरकूट आणि ह्या चरण पदमा. मस्त जंगलमधून जाणारा हा पॅच आहे. वासुपूज्य भगवान आणि अभिनंदन भगवान यांच्या 2 टोकी आहेत आणि जलमंदिर आहे. आणि ते करून मग पार्श्वनाथ टोकीचा रस्ता पकडला. ते वरती डायव्हर्जन आहे, ते डायव्हर्जनने इकडे खाली यायचं. आत्ता आम्ही मुनीसुरतनाथ भगवंतांचं टोक केलं आणि आता पुढे इथे जी दिसते ती चंद्रप्रभू भगवंतांची टोकी आहे. आता तिथपर्यंत जायचं आहे, तिथे जाऊन पुन्हा परत यायचं आहे. चंद्रप्रभू टोकीकडे निघालं. खूप सुंदर रमत गमत शांततेत आणि भक्तिभावाने आणि त्याचा आनंद घेत जाण्याचा रस्ता. बघा किती छान जंगल आहे. हे मस्त निवांत जायचं, काहीही घाई करायची नाही जाण्यासाठी येण्यासाठी. माकड असले तरी या रूटवर माकड नाही आहेत. माकड फक्त टोकींवर असतात आणि जेव्हा तिथे लोक चढवायला येतात, द्रव्य चढवतात, त्यातल्या चरू बदाम लवंग हे त्यांना त्यांचं खाद्य वाटतं आणि ते उचलतात त्यातनं, त्यामुळे तिथे असतात. बाकी रूटवर असे माकड आपल्याला काही दिसत नाहीत. हळूहळू निवांत जायचं. आणि फक्त एक आता आमच्यात बदल झाला आहे, आम्ही दोघांनी टोप्या घातल्यात कारण आता 8:30 वाजून गेलेत आणि बऱ्यापैकी सूर्य डोक्यावर आहे. एकतर हा पूर्वेकडचा भाग आहे आणि हिवाळा आहे, दिवस छोटा आहे, त्यामुळे सूर्य लवकर उगवतो आणि लवकर मावळतो सुद्धा. त्यामुळे आता सूर्य असं वाटतं की 10:30-11 वाजले असतील, पण तसं नाही आहे. 8:30च वाजले आणि ऊन होतं आहे. आता हा सावलीचा आहे, झाडी आहे म्हणून, पण समोर भयान ऊन लागणार, त्यामुळे आम्ही डोक्यावर टोप्या ठेवल्यात. सो ही सगळी काळजी घेतली तर ही वंदना अगदी आरामदायी आणि अगदी आनंदात आपण पूर्ण करू शकतो. चला आता आपण चंद्रप्रभू टोकीकडे जाऊया. 8वे तीर्थंकर श्री चंद्रप्रभू भगवान यांचं ललितकूट, चिन्ह चंद्रकोर म्हणून चंद्रप्रभू चंदाप्रभू असं यांचे नाव. आणि हे शिखर केलं म्हणजे अर्धी वंदना पूर्ण होतं. 9 किलोमीटर चढायचं आहे, 9 किलोमीटरची वंदना आहे. त्यातली 3 किलोमीटर इकडे येणं, 3 किलोमीटर परत जाणे आणि 3 किलोमीटर पार्श्वनाथ टोकी आणि 9 किलोमीटर खाली उतरणे, असं 27 पैकी हे आहे. तर 9 वरती आलो आहे आणि 3 वरती चढलो. तर साधारणतः एक 33 असे माइलस्टोन्स आम्ही तयार केले होते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट त्याच्यात थोडं लावलं की पहिला माइलस्टोन म्हणजे वरती चढणे 33%, दुसरा माइलस्टोन म्हणजे वंदना करणे, बरं खाली हे दिसतंय ते मधुबन गाव, पूर्ण पर्वत प्रदक्षिणा करणे, आणि तिसरा माइलस्टोन म्हणजे पार्श्वनाथ टोकीवरनं खाली जाणे. असे 3 माइलस्टोन्स आम्ही केले. 33% 100%चं पूर्ण. त्यातलाही हा 33 मधलाही 33% आहे. 1/3 3 किलोमीटर चढलो, 3 किलोमीटर परत इकडे आलो आणि 3 पार्श्वनाथचा, तर 1/3. सो दॅट मेक्स इट 33 + 11 इज अप्रॉक्सिमेटली 44%. हा आपली यात्रा इथे पूर्ण होते आणि इथनं आपण परत खाली जातो. मंदिरात गर्दी आहे. एक मोठा ग्रुप गुजराती एक मोठा ग्रुप आला आहे, आतमध्ये जागा नाही म्हणून आम्ही खाली थांबलो आहे. म्हटलं तोपर्यंत तुमच्याशी गप्पा मारत सगळ्यांशी शूट करू. बघा फोटोग्राफर पण इथे आहेत. पूर्वी भरपूर फोटोग्राफर असायचे, आता एकच दिसतात आहे. भारी, मी तर परत त्या मेमरीज माझ्या रिकॉल होतात, त्यामुळे ते मध्येच बोलल्या जातं. पण हा थांबलं. आता वरती गर्दी जरा कमी झाली की आम्ही दर्शनाला जाऊ, जाप वगैरे करू, शांततेत दर्शन घेऊ आणि मग रिटर्नची जी उरलेली वंदना आहे ती करू. संपूर्ण शिखरजी पहाड, ते मोठं मंदिर जे दिसतं ते पार्श्वनाथ टोकी मध्ये दिसतात, ते पहिलं टोक तिथून सुरू होतं. मग पुढे पुढे टोक्या करत आपण इथे येतो. मुनीसुरतनाथ भगवान, तिथनं खाली आलं चंद्रप्रभू भगवान. पुढची वासुपूज्य भगवानांची टोकी आहे, नक्की कन्फर्म करतो. पुढची टोकी करून मग परत आले त्या मार्गाने मध्ये पोचायचं आणि तिथून पार्श्वनाथ टोकी करून
तो जो टावर दिसतोय रेडिओ टावर, तो डाक बंगला, आणि तिथून खाली पुन्हा या बाजूला मधुबन, हे चंद्रप्रभू टोकी. आणि हा शिखरजीचा संपूर्ण समेत शिखरजी परिसर. चंद्रप्रभू भगवंतांच्या टोकीचे दर्शन घेऊन एक सेल्फी घेतला. इथे वंदना जवळपास अर्धी झाली होती. मग पाठपेशवीतील ड्रोन बाहेर काढला आणि एक छोटासा शूट केला. इथून दिसणारे दृश्य अद्भुत होते. चंद्रप्रभू टोकी आणि आजूबाजूचं जंगल. ड्रोनचा हा व्ह्यू बघून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. ड्रोन खाली आणला, थोडे पुढे आलो आणि एक छोटा ब्रेक घेतला. अगदी प्रखर ऊन, म्हणजे सूर्य अगदी डोक्यावर आहे आमच्या. तर आम्ही इथे एक 10 मिनटं मस्त गॅप घेतला, शांत बसलो, काहीही केलं नाही, शांत बसून पाणी प्यायलो. थोडी सावली होती, पाठ टेकवली. सकाळपासनं 4ला निघालो होतो, त्यानंतर आत्ता 10:30 पावणे 11 झालेत, तेव्हा ब्रेक घेतला. एक अजून सजेशन आहे, जेव्हा हे इथे वेगळे थोडे स्पेशल सॉक्स मिळतात हे वंदनेचे, ह्या सॉक्समध्ये आपले सॉक्स रेग्युलर जे असतात, आपण जे रेग्युलरली वापरतो, जे कुठले असाल ते आतमध्ये टाकायचे, म्हणजे आपल्या ज्या टाचा ह्याच्यातनं बाहेर आल्यात आणि जे फिंगर्स थोडेफार बाहेर आल्यात ते पण आपले कवर होतात. ते टाचेला किंवा आहे ना थोडीसं फ्रिक्शनपासून सपोर्ट मिळतं. असं आम्ही दुसऱ्यांचे केलेलं पाहिलं आहे, आमचं स्वतःचं माहिती नाही, आमच्या स्वतःचा अनुभव त्याच्यात नाही आहे. त्यामुळे पण बघितलं आहे लोकांना तसं करताना, वाटलं हे चांगली आयडिया म्हणून सांगाविषयी वाटली. वृषभदेवची टोक, आदिनाथ भगवान चिन्ह बैल वृषभ आणि त्यांचं हे टोक. खरं तर वृषभदेवांचं मोक्षस्थली ही अष्टापद कैलास पर्वत ते दिलेलं आहे, पण इथे दर्शन होतं आहे म्हणून इथे पण एक टोक ही पहिलेपासूनच ओपन केली. त्यांचं च्यवनस्थळ, जन्मस्थळ, दीक्षा अयोध्या, केवळ ज्ञान, पुरीमताल, मग अष्टापद कैलास पर्वत, इथे त्यांचा मोक्ष झाला आहे. चला या टोकीचं दर्शन घेऊया. ऋषभदेव भगवान यांची ही टोकी. शीतलनाथ भगवंतांचं विद्युतगिरी टोक. बद्दलपूर जे आपण काल बघितलं तिथले 4 कल्याणक आणि 5वं कल्याणक शिखरजीला झालं आहे. शीतलनाथ भगवान, लांछन, श्रीवत्स म्हणजे छातीच्या तिथे एक चिन्ह असतात, ते शीतलनाथ भगवंतांची ही टोक. चला आता इथे शेजारीच आहे अनंतनाथ टोक, त्या टोकीवर जाऊयात. अनंतनाथ भगवंतांची 14वे तीर्थंकर यांची टोक, स्वयंप्रभू कूट, अनंतनाथ भगवान चिन्ह सायाळ आणि ही टोकी. चला अनंतनाथ टोकीवरनं दिसणारा सगळा संपूर्ण शिखरजी परिसर. समोर आहे ते चंद्रप्रभू टोक, इकडे ह्या सगळ्या वंदना, पारसनाथ, बाकीच्या टोक्या, आणि इथे या बाजूला ही अभिनंदन शीतलनाथ आणि पुढे अभिनंदन टोक. इथे दिसते ते जल मंदिर, आणि इथून परत वरती यायचं, हे जल मंदिर करून परत इथे यायचं, ज्या मुख्य जिथे पहिले सुरुवात केली, आणि तिथून पारसनाथ टोकीकडे जाऊन परतीच्या मार्गाने खाली मधून. संभवनाथ भगवंतांचं धवलकूट टोक. संभवनाथ भगवान, लांछन घोडा, त्यांची श्रावस्ती येथे 4 कल्याणक झाले, आणि शिखरजी हे इथलं निर्वाण कल्याणक झालं त्यांचं, आणि हे टोक. चला टोकी. 12वे तीर्थंकर वासुपूज्य भगवान यांचं वासुपूज्य कूट, वासुपूज्य भगवान, लांछन, म्हैस, आणि ही त्यांची टोकी. चला दर्शन घेऊया.
तर इकडे जायचं अभिनंदन प्रभूंचं कूट. अभिनंदन प्रभूंचे हे आनंद कूट. अभिनंदन प्रभू यांचं चिन्ह वानर. चला दर्शन घेऊया. धर्मनाथ जी 15वे तीर्थंकर यांचं हे टोक. सुदत्तवर कूट आणि धर्मनाथ जी यांचं लांछन वज्र. रत्नपुरी इथे 4 कल्याणक झाले आणि 5वं कल्याणक शिखरजी हे यांचं कूट. इथे चरण पादुका. चला दर्शन घेऊया. पाचवे तीर्थंकर सुमतीनाथ भगवान यांचं अविचल कूट. चिन्ह चकवा पक्षी आणि हे कूट. चला दर्शन घेऊया. सुमतीनाथ भगवान की जय. हे शांतीनाथ भगवंतांचं कुंदकूट. चला दर्शन घेऊया. चोवीसावे तीर्थंकर महावीर स्वामीजींचं स्वामी कूट. महावीर स्वामी लांछन सिंह आणि आज महावीर स्वामींचं निर्वाण सुद्धा आहे आणि हे आहे महावीर टोक. एक मिनटं बाजूला सर इकडे सर. अच्छा ओके चला दर्शन घेऊयात. सुपार्श्वनाथ भगवंतांचे हे प्रभास कूट. सुपार्श्वनाथ भगवंत यांचं चिन्ह स्वस्तिक आणि हे कूट. चला इथे दर्शन घेऊया. हे या कूटाचं दर्शन घेऊया. तेरावे तीर्थंकर विमलनाथ जी टोक. विमलनाथ यांचं लांछन वराह आणि हे टोक. चला दर्शन घेऊया. इथनं पूर्ण डोंगराचा एक खूप सुंदर असा व्ह्यू येतो. त्यामुळे आपण चला ते बघायला जाऊया. पूर्ण शिखरजीची सगळे टोक आपल्याला इथे दिसतात. फक्त दिसत नाही येते चंद्रप्रभू टोकी आपल्या मागे. इथे या 2 टोकी सुपार्श्वनाथ आणि विमलनाथ आणि आता जायचं मागे असलेली पार्श्वनाथ. चला. द्वितीय तीर्थंकर श्री अजितनाथ भगवान यांचं श्री सिद्धवर कूट. अजितनाथ भगवान यांचं लांछन हत्ती आणि हे इथलं टोक. चला दर्शन घेऊया. चलो दर्शन करते. दर्शन घेऊया. बावीसावे तीर्थंकर श्री नेमिनाथ जी यांचे नेमिनाथ कूट. भगवान नेमिनाथ यांचे लांछन शंख. चला दर्शन घेऊया. सगळ्या टोकींचे दर्शन झाले आणि आता राहिली फक्त पार्श्वनाथ भगवान टोके. 23 तीर्थंकर आणि 1 गंधर स्वामी असे 24 टोकींचे दर्शन झाले. आता ही 25वी टोकी पार्श्वनाथ टोकी शेवटची. आपण आता इथे पोहोचतो आणि इथे दिसतात हे नवीन पायऱ्या झाल्यात बऱ्यापैकी. इथे त्याला हे आहे गार्ड रेल्स वगैरे छान आहे, व्यवस्थित आहे. चला आपण आता
हळूहळू दर्शन करूयात. ही आता शेवटची टोकी 25. इथे नंबर होतात मॅच. 1 गौतम गंधर स्वामी आणि 24 तीर्थंकर यांच्या टोक्या. सगळे टोक सगळे श्री पार्श्वनाथ जी यांचं स्वर्णभद्रकूट. पार्श्वनाथ भगवंतांचं लांछन नाग किंवा साप. आणि इथे रुचिरा बसली आहे कठड्यावर आणि हे आहे पार्श्वनाथ भगवंतांचं मंदिर टोक. चला आता दर्शन घेऊया. पार्श्वनाथ भगवंतांचं हे कूट स्वर्णभद्रकूट आणि इथे इतर टोकींपेक्षा वेगळं म्हणजे इथे मोठं मंदिर आहे आणि आतमध्ये मूर्ती आहे. आतमध्ये बरंच आपल्याला शांततेत बसून पूजा वगैरे करता येतात. सगळ्यात शेवटी हे टोक होतं आणि इथे आपल्याला पूर्ण शिखरजी पहाड आपल्याला दिसतात. चंद्रप्रभू टोकी, बाकीच्या टोक्या आणि मध्ये इथे जो आहे तो आपला चढाई मार्ग होता. ही टोकी असं करून आता आपण पार्श्वनाथ भगवंतांच्या दर्शनाला. चला आतमध्ये दर्शन घेऊया. जय बोलो पार्श्वनाथ भगवान की जय. जय बोलो पार्श्वनाथ भगवान की जय. इथे छान स्वर्णभद्रकूट आहे आणि दर्शन घेऊ. या पार्श्वनाथ भगवंतांच्या चरणपादुका. आपल्या मागे हा मंदिर परिसर. मंदिर तसं बरंच जुनं आहे, फार पूर्वीपासून आहे आणि इथे नक्षीकाम वगैरे पण आपल्याला सगळं बघता येतं. बाहेरचं दर्शन. जिनवानी पुस्तक क्षेत्रपाल. आणि आता आपण दर्शन करूयात. मगाशी मी बाहेर सांगितलं होतं की मूर्ती आहे, पण ते मला आठवणीतनं आलेलं माझ्या. पण इथे मूर्ती नाही, फक्त चरणपादुका आहे. तेवढं एक करेक्शन आहे. सकाळी 4 वाजता ते समोर जे दिसतंय मधुबन, तिथल्या तलहटीमधनं फर्स्ट स्टेप्स तिथनं आम्ही यात्रा सुरू केली होती, वंदना सुरू केली होती. आता 3:30 वाजलेत आणि आम्ही सगळी वंदना पूर्ण निर्विघ्न पार पाडली आहे. आता फक्त खाली उतरायचं राहिलं, तेवढं करूयात आणि ही शिखरजीची वंदना आपली पूर्ण होईल. आपण खाली किती वाजता पोहोचतो तेही बघूयात. इथले दर्शन झाल्यावर एक सेल्फी घेऊन मार्ग उतरायला सुरुवात केली. आत्ता 4 वाजलेत आणि आम्ही इथनं उतरायला सुरुवात केली आहे. खरं तर आम्ही मस्त निवांत शूट करत, ड्रोन फोटो घेत, तेही परमिशन सकट ड्रोननी फोटो काढलेत. असं सगळं करत आम्ही निवांत वरती होतो. सहसा 12 तास लागतात. तुम्ही 4ला सुरू केले तर 4ला खाली पोहोचता एकदम निवांतमध्ये. पण आम्ही बऱ्याच लोकांशी गप्पा केल्या. लोकांना आमच्या हातात गोप्रो आणि ड्रोन आणि असं सगळं दिसत होतं. आमच्याकडे स्टिक्स आमच्या वेगळ्या आहेत. इथे बांबूच्या स्टिक्स असतात, आमच्याकडे ह्या हायकिंगच्या स्टिक होत्या. तर त्याच्या पण व्हिडिओ शूट करताना बॅटरी संपली आणि कॅमेरा बंद पडला. मग वाटेत येणाऱ्या पोलीस कॅम्प आणि CRPF कॅम्पचे मोबाईलने फोटो काढले आणि हळूहळू डोंगर उतरणे सुरू ठेवले. खाली पोहोचलो तेव्हा अंधार झाला होता. रुचिरा आणि मी दोघे जणांनी शिखरजीची वंदना अगदी सक्सेसफुली पूर्ण केली आहे. सकाळी 4 वाजता आम्ही या पॉईंटला होतो आणि आत्ता बरोबर 6:59 10 सेकंड झाले. आणि 10 सेकंद आपण व्हिडिओ सुरू केला तर 6:59ला पोहोचलो. 4 ते संध्याकाळी 7, 4 ते 4 12 आणि 15 तास आपल्याला लागलेत. 24.5 किलोमीटर
ही हाईक झाली. त्यातला 1 किलोमीटर आमचं आता आम्ही जिथे मुक्कामाला थांबलो आहे ती जागा आहे. तेवढं परत जायचं आहे. म्हणजे 23.5 किलोमीटरची ही पूर्ण प्रदक्षिणा आहे. इथून वरती जाणे, वरती वंदना, पूर्ण पहाड फिरणे आणि परत खाली येणे. त्यातले शेवटचे 8.5 किलोमीटर हे पारसनाथवरनं थेट आहेत, अगदी थेट. काहीच नाही, कुठे बघायचं नाही, काही नाही. त्यामुळे हे असं आता जायचं रूममध्ये, चेंज करायचं, आंघोळी करायच्या, आवरायचं आणि उद्याच्या प्रवासाची तयारी करायची आहे. उद्या कुठे जाणार आहे? हे ठिकाण अप्रतिम आहे, भन्नाट आहे, युनिक आहे, अफलातून आहे आणि हे तुम्हाला नक्की आवडेल. उद्या आम्ही जिथे जाणार आहोत तर फक्त थोडा आराम करायचा आहे. रात्रभर आता झोपणार आहे, मस्त आराम करणार आणि उद्या सकाळी इथले 1-2 मंदिराचे दर्शन करणार, जे आम्ही रोज करतोच आहे. मंदिरांचं दर्शन करून सकाळी पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघणार आहे. थोडा वेळ एक शेवटचा आपण जेव्हा जिथे आम्ही थांबलो आहे त्या जागेवर पोहोचू आणि तिथे एक आजच्या ब्लॉगची एंड करू. धर्मशाळेत पोहोचून थोडी पोटपूजा केली, आवरले, घड्याळातील ॲक्टिव्हिटी सिंक करून GPS व्हिडिओ तयार केला आणि उद्याच्या लॉंग ड्राईव्हसाठी लवकरच झोपायला गेलो. तुम्हाला हा शिखरजी वंदनेचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या दिवसाच्या व्हिडिओत. तोवर जय जिनेंद्र आणि धन्यवाद.